नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये। तर आज आहे 7 नोव्हेंबर आणि आज आहे आमच्या सानूचा बर्थडे आणि आमच्या सोंदेईच्या नवऱ्याचा पण बर्थडे म्हणजे आमच्या जिजूंचा। तर सगळ्यांनी बर्थडे विश करा कमेंटमध्ये आणि कनेक्ट राहा माझ्यासोबत। आजचा दिवस कसा जातोय। हॅलो, माझा बर्थडे आहे, मी चॉकलेट आणले। दाखव चॉकलेट बघ 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 बघ। वाव, कोणाला देणार आहे? माझ्या फ्रेंडला देणार आहे। सगळ्यांना त्यांना बोल हॅपी बर्थडे बोला मला हॅपी बर्थडे कमेंट मध्ये मला बोला। आणि आमची डवा गप। त्या दोघी चालल्यात आता स्कूलला, त्या एकाच स्कूलमध्ये आहेत दोघी पण। तर दादा त्यांना सोडतो। मी चाललेली आहे डवला आणायला स्कूलमध्ये। तर कनेक्ट राहा, बघू रिॲक्शन। मी काय बोलते श्रावणी, तू काय बोललीस आईला तनुमावला पाठव? काय बोललीस सांग आईला। घ्या असं बोललीस? तुझी स्कूल सुटली का? संडे परवा आहे संडे, उद्या तुला सुट्टी आहे ना। आणि ही आमच्या श्रावणीची आहे स्कूल ना पिल्लू। काय जोरात असं करते। दे लवकर। टिफिन खाल इकडे पुढे इकडे बाई। अगं आपल्याला घरी जाऊन कुठे जायचं माहिती? गिफ्ट आणायला लवकर। आता ते इथे खेळायला थांबले। ही आमच्या श्रावणीची आहे स्कूल। आपल्या सानवी नांदगावकर सिनियर KG ते बघ, तिथे बघ खाली। हा, सानू देईचा बर्थडे आहे ना आपल्या। देईल ती, घरी जाऊन देणार। त्या मी डवल्या घेतलेल्या आहे स्कूलमधून। ती खूप हॅपी झाली ना पिल्लू? खूप हॅपी झाली। इथे बघ, चॉकलेट नाही दिलं ना आपण, आईला नाव सांगू। डवाची स्कूल जवळच आहे, जास्त काय लांब नाही आहे। आणि ती असते मेन पुण्यात, पण काही रिझन्समुळे तिला इथे थांबावं लागलं। तर आता ती गेल्यावर आम्हाला करमणार नाही ना पिल्लू। तुम्हाला कॉल करशील ना, व्हिडिओ कॉल करशील ना? गाईजला सांग मग। गाईजला आठवण येईल तुझी। ते बोलतील डव कुठे डव दाखव। मग मी काय दाखवू गाईजला जे यूट्यूबवर असतात? कुठे गेलाय लिओ? फटाके उडवायला गेलाय। आणि कसा दिसतो तो? व्हाईट असतो। वाव, मग तो कुठे गेलाय बोललीस? फटाके उडवायला गेलाय। आणि इथे प्रत्येकाचे घर ना एक नंबर आहे। काय बोलते? हो, खूप डेंजर आहे। तू बोल। नाही, काहीतरी बोलत होतीस ना, आपण त्याला घेऊन जायचं का, असं काहीतरी बोलत होतीस ना। आपण त्याला घेऊन जाताय का? कोणाला? आपण कोणाला घेऊन नाही जात ना। लिओला नाही, तो त्यांचा, तो दुसऱ्यांचा आहे ना। मग आपण कसं, आपला कसं बंड्या होता, मग बंड्याला कोणी नेलं असतं तर तुला चाललं असतं का? मग ते लोक कसं त्यांना देतील लिओला आपल्याकडे? नाही देणार ते। मग डेंजर आहे का? हा, सगळे गावाचे किती सुंदर आहे। ते पण डेंजर आमच्या पुण्याची गावाची मजा, दुसऱ्या गावाचे। आणि असंच आम्ही गप्पा मारत चालतो। हा, ज्ञानूला बोल इथे आय मिस यू। ती बघत असेल आपल्या व्हिडिओ, तिला आपण दाखवू।
हा? ज्ञानू ना जोरात 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 ज्ञानू लाव. हा हा मला तुझी खूप आठवण येते. ज्ञानू तुझी पुण्यातली फ्रेंड आहे ना. मग तिला आठवण येते आता आणि तू गेल्यावर आम्हाला आठवण येईल. हा तू पुण्यात जाशील ना मग आम्हाला आठवण येईल ना. कशी म्हणजे काय? तुला कशी ज्ञानूची आठवण येते, परी दीदीची आठवण येते तशीच. आणि आज आमच्या सानूचा बड्डे आहे आणि आज आमच्या जिजूंचा पण बड्डे आहे, म्हणजे परीच्या पप्पांचा. हां आज परीच्या पप्पांचा पण बड्डे आहे. तुझ्या पप्पांचा झाला काय पण सांगते खोटाडी, खोटं बोलते. हळू हळू हळू. स्टॉप स्टॉप स्टॉप. ओ मला पण तू खूप आवडतेस. तू हॅप्पी आहेस ना मी तुला घ्यायला आले म्हणून. तू आईला सांगितलंस ना तनु माऊला पाठव म्हणून मी आले, नाही तर आईच येणार होती माहिती आहे. मग आता आपण कुठे जाणार आहोत सांग. नाही बीचवर एवढ्या सकाळी कोण जातं, ऊन लागते. आपण जाणार आहोत सानू दीदीला गिफ्ट आणायला. समजलं का? असं करतात. तुझ्या बड्डेला तिने कशी पर्स दिलेली बार्बीवाली फ्रोझनवाली ना. तर आता मी आलेले आहे घरी श्रावणीला घेऊन स्कूलमधून. तर कनेक्ट राहा माझ्यासोबत. आणि मी नंतर ब्लॉग नाही घेतला डवला आणल्यानंतर. आणि आता आम्ही चाललेलो आहोत बीचवर. आता बघा पिल्लू ही एवढी सुंदर पोरगी कोण आहे. ए तू किती सुंदर दिसतेस. तुझं आउटफिट दाखव, तुझं आउटफिट दाखव. इथून असे आउटफिट दाखव. वाव असं गोलफिर गोलफिर गोलफिर. वाव तू किती सुंदर दिसते आउटफिट. आता आम्ही पोचलेलो आहोत बीचवर. तर आमचा नेहमी गाड्यांची खूप आवाज आहे त्यामुळे आवाज कमी येत असेल. आणि आम्ही बीचवर येतच असतो. जवळच आहे आमच्या बीच, 5 मिनिटावरच आहे. तर आम्ही बीचवर येतच असतो. आणि बीचवर बसून शांत निसर्ग म्हणजे शांत पाणी बघण्याची मजा येते कुठेच नाही. बीचला लागलेली आहे ओटी, त्यामुळे भरती असते ह्या टायमाला कधी कधी. पण आता लागलेली आहे ओटी आणि गाड्यांची इथे खूप आवाज येतात बीचवर. कारण आता फ्रायडे सॅटर्डे संडे आहे त्यामुळे बीचवर गर्दी असतेच. सॅटर्डे संडे तर खूप असते. आज तरी जरा कमी वाटते मला, पण सॅटर्डे संडे खूप असते. आणि आता मी शांत बसली आहे, मस्त हवा येते खूप छान. आणि इथे आमची डव खेळते, तुम्हाला दाखवलं मी. हा पिल्लू तीच खेळते ना. तिला पाहिजे पाणी, पण पाणी आहे आतमध्ये कारण ओटी लागले समुद्राला. पिल्लू काय तुटला. परत कर ट्राय ट्राय बट डोंट. फेकूनच दिला त्याला. आमची डव किती सुंदर दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा. दीदी जरा हॉस्पिटलला गेले त्यामुळे आमच्यासोबतच होती, पण जरा तिचं काम आहे तर ती हॉस्पिटलमध्ये आहे थोड्या वेळासाठी. तर ते आम्हाला नंतर भेटेलच. तोपर्यंत मी हिला पुढे घेऊन आले खेळण्यासाठी. नंतर मग संध्याकाळ झाली का सनसेट झाला की मग काळोख पण पडायला लागतो, मग
आज जरा लवकर आलो कारण आम्ही नेहमी 5:30 वगैरे आम्हाला वाजतात, त्यामुळे काळोख होतो, पण आज लवकर आलो. तू काय करते आता श्रावणी? अशीच खेळत बसलीस? आईस्क्रीम अगं चुकून आईने घरीच ठेवली वाटतं, बॅग मध्येच नाहीये आईस्क्रीम, का कुठे पडली काय माहिती. इकडे बघ. हा कोण 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 ग? एकटाच चालतोय? मग एकटाच खेळतोय? एकटाच चालतोय बिचारा. कोणच नाही. आता काय करायचं? आता काय करायचं मग? तू जातेस त्याच्यासोबत? का? बिचारा आहे ना तो. मला घाबरून पडेल. घाबरून पडेल? मी सुंदर दिसते आणि घाबरेल. या हो का? मला माहितीच नव्हतं. घाबरेल का? राग केलाय अख्खा. श्रावणी तो बोलतोय तुझ्याशी. विचार त्याला. हा तू बोलीस ना काय करतोयस, मग तो पण बोलला काय नाही. जेवलास का विचार. दमलास का तू? तिकडेच मान फिरवली त्याने. हो मग आता काय करायचं? अजून विचार त्याला. अजून फेकून मारलंस. त्या कावळ्याला पकडते. परत परत जा, धावत जा, त्याच्याकडे बघू नको आणि धावत जा मग सारखीच. मज्जा तिला. अगं तिकडे जा धावत. कशी केलीस? ते कावळ्यांची नजर चुकून इकडे फिरते. बघ 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 बघ. काय श्रावणी त्यांना त्रास देतीये पिल्लू? त्यांनी तिला त्रास दिला. काय त्रास दिला? बघ बघ कशी चालते बघ, कशी चालते बघ, कशी चालते बघ. बघ किती किती ऍक्टिंग, बघ किती ऍक्टिंग. असं दाखवते त्यांना. आली 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 आली. मॅजिकच झाला. इथे खेळण्यांचा पसारा काढून ठेवलायस पिल्लू. गम्मतच झाली. किती सुंदर सनसेट आहे. गप मारेल मी बघ. ती घोडाला घोडाला घोडाला. ती काय करते माहितीये का? ते कावळे आहेत ना, ते इथेच बसतात. कप मध्ये माती घेते आणि त्यांचे उडवायला बघते, पण ते थांबतच नाही. तो श्रावणी मारील व मग ते कावळे आहेत तिथे, त्यांना मारायला जाते. बघ बघ. हाय मला थकवले अक्षरशः तिच्या पाठी पाठी धावून. आणि आता एकटीच धावते. पिल्लू नाही, मला दम लागला. पिल्लू नाही बाबा, मी बसणार आहे इथे. तू ऐकतच नाही माझं. त्यांच्या पाठी जाते. आता इथे तिला भेटणार आहेत का? त्यांच्या अंगावर माती टाकायची आहे तिला. तो इथं वरती येतो.
आणि हा माणूस घाबरलाय घोड्यावर. नको नको चालले. डवाचे चाललेले आहेत फोटोशूट. आजा डोळा मारते दीदी. आजा बाई. तो इथे बेळपुरी बीचवर बसून. मस्त आहे. भेळ वगैरे खाऊन झालेली आहे. आम्ही बीचवरच बसलेलो खायला. आणि इथे 1 मिनिट, इथे आमची डव किती क्यूट दिसते बघा तुम्ही. मस्त भेळपुरी खाते बीचवर बसून. आणि हा क्लायमेट आहे. किती क्यूट दिसतेस तू. नो नजर प्लीज. And it is the climate. इकडे दाखव का तिला तिथे जरा. आलो आता गिफ्ट शॉप मध्ये. आमच्या सानूला गिफ्ट घ्यायचंय. आता ऑलमोस्ट केक कापायची तयारी चालू आहे. आणि सगळे मंडळी जमलेले आहेत. झोप आली बघा. बर्थडे लेवून झोपते. आणि केक बघा तुम्ही. 1 2 3 गो. हा निधून केक आपटलेला खाली. त्याच्या बाबतीत जेवण त्यांना थोडं खाली आपटला. आणि माझ्याकडून तो केक थोडा खाली आपटला गेला बाय मिस्टेकली. आणि हे सगळे. आणि डेकोरेशन बघा. मेन थिंग तर राहिली सस्ता डेकोरेशन. माझ्या आत्याची पोरगी आहे. ही पण माझ्या आत्याची पोरगी आहे. आणि आत्तू आहे. आणि हा आणि तू अण्णा ऑपरेटर, म्युझिक ऑपरेटर. हे बाबा आहे. सानू बर्थडे का सानू. हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि हा केक आहे ऑसम. सानू गिफ्ट कुठे आहे? हॅलो ओढणी नीट घे. संपलं बघ. आता केक खात आहेत. काय बोलते. हो पाहिजे. हे नाही घेतलं. हे परत मला तू काय सांडू खातेस. पाहिजे का. कुठला असा खाल्लेला सांडवला नाहीये. केक
ए, बस. डायरेक्ट घेतला आणि चहाची पार्टी चालली वाजता संपल्यावर दाखवते काय तुला बोलते उभी राहिली बर्थडे गर्ल खाते केक खाते हो कसली आज तो मैं केक खत्म करके ही रहूंगा अन्ना बी लाइक आज तो केक खत्म काव्य आहे तो बोलेल शिफ्ट ते पूर्व दिशा असं पाहिजे ना, असं डव खाते काय दिली? संपवल्यावर खायला या बघा असे गेस्ट असतात वाव. ते काढलं तुम्ही काय ते? एस फॉर सानू आहे ना आणि हे दिलं आहे नीतू अण्णांनी नीतू अण्णांनी खाऊन तोंडात कोंबले बघा किती मी खाल्ला एवढा बघा कोण बोलते बघा आणि तुझ्या बर्थडेला तू काय करशील मग माझा बर्थडे आठवडाभर असतो तुम्हाला आधीच सांगून ठेवते ठीक असते 17-18 जाम नाही प्रत्येक दिवशी एक म्हणजे 7-8 8 केक ही बर्थडे कधी आली शायनिंग बघ किती मारते बर्थडे हे घेतला ही एक मस्करी वस्तू हा एक जोक भारीच होता बघा ठेवून दिलं लगेच आमचं आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि असा होता माझा आजचा दिवस तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि व्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बाय